नमस्कार, मी श्वेता. आपण पाहताय झी 24 तास आणि झी 24 तासच्याच हॅलो 24 तास या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आयुष्यामध्ये ना त्रास व्हायला सुरुवात झाली की आठवण होते ती म्हणजे शनी महाराजांची. आपल्याला 7:30 तर सुरू नाही ना, असा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये येतो. आणि मग हा जो 7:30चा होणारा त्रास आहे तो कमी होण्यासाठी काय बरं नेमकं करायला हवं, असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. तर काळजी करू नका, यासाठीच आजच्या या खास कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राज ज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी. चला आपण सगळ्यात आधी त्यांचं स्वागत करूया. नमस्कार गुरुजी, आपलं स्वागत आहे. साईराम. आदेश. आपण चर्चेला सुरुवात करणारच आहोत, मात्र त्याआधी मी गुरुजींची ओळख आपल्याला करून देऊ इच्छिते. प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे. ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज ज्योतिषांत्रिक ही पदवी सुद्धा संपादित केलेली आहे. गेल्या 19 वर्षांपासून प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजी यांनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन केलंय. श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची म्हणजे 350 वर्षांची परंपरा सुद्धा लाभलेली आहे. सूक्ष्म रिडिंग, कुंडली मार्गदर्शन, वास्तुदोष निवारण, प्रश्नकुंडली, पंचयाग, महालय श्राद्ध अशा विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रा प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून आयोजित केल्या जातात. चारधाम यात्रा, नर्मदा परिक्रमा, तिरुपती कोल्हापूर यात्रा, हंपी यात्रा, पंढरपूर यात्रा, गिरनार यात्रा, कैलास मानसरोवर अशा विविध यात्रा वर्षभरामध्ये नियोजित केल्या जातात. स्वतः श्री माधव गुरुजी या यात्रेमध्ये देवदर्शनासोबतच सर्व आध्यात्मिक धार्मिक विधी सर्व यजमानांकडून सुद्धा करून घेतात, जेणेकरून आयुष्यातील सर्व अडचणींवर ते सहज मात करू शकतील आणि त्यांचा सुखाचा मार्ग सुद्धा मोकळा होऊ शकतो. पनवेल या सेंटरवरती सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी तसंच प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे इथं माधव गुरुजींना आपण भेटू सुद्धा शकता. गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची त्यांची स्वतःची CBSE स्कूल आहे आणि माधव गुरुजी यांची विशेष ओळख मला आपल्याला करून द्यायची ती म्हणजे नर्मदा तटवासी सुद्धा ते आहेत. ओंकारेश्वरला माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान नावाचा त्यांचा स्वतःचा आश्रम आहे. अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा यामागचा हेतू आहे. तसंच सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गोमातेच्या सेवेसाठी आणि गोरक्षणासाठी सुद्धा माधव स्पर्शमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू असतं. चला तर मग आजच्या या विषयाच्या चर्चेला आपण सुरुवात करणारच आहोत. असं म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना 3 वेळा शनीची 7:30 ही येतेच. गुरुजी, एकदा का 7:30 सुरू झाली की मग शनी महाराज आयुष्यामध्ये सगळा हिशोब जो आहे हा बरोबर करून घेतात. पण मग आता हा त्रास कमी व्हावा, शनीची ही पीडा कमी व्हावी अशी इच्छा प्रत्येकाची असते आणि यासाठी आपण नर्मदा परिक्रमा करावी असं अनेकांना सुचवता सुद्धा. तर थोडंसं याविषयी काही स्पष्टीकरण देऊ शकतं का की यामागचा आपला काय विचार आहे आणि ॲस्ट्रोलॉजी काय सांगतं? मॅडम, शनी महाराजांची 7:30 प्रत्येकाच्या जीवनामध्ये येते आणि ती सांगण्याकरता कुठल्या ॲस्ट्रोलॉजीची गरज नाही. म्हणजे माणसाला आपोआप कळतं की आपल्या पाठीमागे शनी महाराज लागलेले आहेत. का तर शनी महाराज यांच्याबद्दल सर्वात पहिले हे क्लिअर करायला पाहिजे की ते कर्माचे दंडाधिकारी आहेत आणि कर्माचे दंडाधिकारी असल्यामुळे तुमचं जे काही कर्माचा दोष आहे, कर्माच्या सिद्धांतानुसार आपलं संपूर्ण आयुष्य चालत असतं आणि ते आयुष्य चालत असताना कर्माच्या सिद्धांतानुसार त्याचा दंड जो आहे तो दंड तुम्हाला लागणारच. म्हणजे मग कधी कधी असं वाटतं की त्या कर्माचा दंड आपण भोगत असताना की आपण सगळं चांगलं करतोय, तरी पण मग आपल्या वाट्याला हा दंड काय येतो म्हणजे. आणि निश्चितपणे तो त्रास इतका मोठा असतो की त्याच्यापासून आपली कशी सुटका होईल, म्हणजे की आपण त्याच्यावर नक्की काय उपाययोजना करू शकतो. शेवटी ॲस्ट्रॉलॉजी हे फक्त शास्त्र याचं नाही आहे की त्याच्यामध्ये फक्त ग्रहांची दशा सांगितली जाईल आणि तुम्हाला 7:30 हे सांगितलं जाईल. ते समाधानाचं पण शास्त्र आहे. तर त्याच्यावर प्रामुख्याने समाधान पूर्णपणे सांगितलं जातं की बाबा तुमच्या आयुष्यामध्ये आता 7:30 चालू आहे, तर नक्की तुम्ही आता काय करायला पाहिजे की जेणेकरून तुमच्या 7:30 पासून तुम्हाला रिलीफ मिळेल. तर आताच्या याच्यामध्ये सर्वात जर प्रभावी उपाय कुठला शनी महाराजांच्या 7:30 वरती असेल किंवा त्याच्यावर असेल तर आम्ही नर्मदा परिक्रमा आवर्जून सांगतो. म्हणजे याचं महत्त्वाचं कारण असं आहे की ज्यावेळेला तुम्हाला शनी महाराजांची 7:30 येते तर 7:30 मध्ये प्रामुख्याने हा त्रास कमी करायचा असेल तर आपल्याजवळ ज्ञान असायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की पेशन्स असायला पाहिजेत, विवेक आपल्याजवळ असायला पाहिजे आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैराग्य असायला पाहिजे. आणि या 4ही गोष्टी आहेत या आयुष्यामध्ये तसं बघायला गेलं तर आता जीवन जगताना आपल्या वाट्याला येतच नाही. म्हणजे की आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये हवंसं वाटणं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एक वेगळी आसुरी हाव आता मानवी जीवनामध्ये निर्माण झाली आहे, एक कॉम्पिटिशन निर्माण झालेली आहे आणि त्या सगळ्यामुळे शनी महाराजांच्या 7:30चा पण आपल्याला चातुर्भाव जास्त झालेला आहे. म्हणजे तर मग त्याच्यापासून सुटका करायची असेल तर मग खरोखरी वैराग्य आपल्याला शिकायला पाहिजे, पेशन्स, विवेक आपल्यामध्ये यायला पाहिजे. आणि हे येण्याकरता सर्वात सोपं काय असेल तर नर्मदा परिक्रमा, की नर्मदा परिक्रमेमध्ये ह्या गोष्टी पूर्णपणे प्राप्त होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की नर्मदा मैया ही आई आहे. ज्यावेळेला आपण आईच्या जवळ जातो किंवा आईच्या सेवेमध्ये राहतो त्यावेळेला निश्चितपणे आपल्या सगळ्या पिढा निघून जातात आणि त्याप्रमाणे नर्मदा मैयाच्या
जर तुम्ही सेवेमध्ये आलात तर निश्चितपणे शनी महाराजांच्या साडेसतीचा जो काही प्रकोप आहे तो तुमचा 100% कमी होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की नर्मदा तटावरती मॅडम जवळजवळ 60 कोटी तीर्थ आहेत, म्हणजे 60 करोड तीर्थ आहेत नर्मदेच्या तटावरती आहेत. त्याच्यामध्ये नुसतं ओंकारेश्वर भूमीमध्येच 30 कोटी तीर्थ आहेत. म्हणजे ओंकारेश्वरला आम्ही म्हणतो की तुमचा एक अंगठा पुढे गेला ना की तीर्थ बदलतं. तर मग एवढ्या तीर्थांचे ज्यावेळेला तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात त्यावेळेला निश्चितपणे एक प्रकारचा पुण्य तुमच्यामध्ये निर्माण होतं, जे पुण्य तुम्हाला साडेसतीमध्ये पूर्णपणे कामाला येतं आणि साडेसतीमधला त्रास कमी होतो. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे असं होतं की नर्मदाच्या तटावरती तुम्ही जाता, ज्यावेळेला नर्मदा परिक्रमा करता तर तिथे पिपलाद ऋषींचं तीर्थ आहे, पूर्णपणे पिपलाद तीर्थ त्याला म्हणतात. त्या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेलं शिवलिंग आहे आणि त्या क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळेला जातो किंवा पिपलाद ऋषींचं चरित्र आपल्याला नर्मदा पुराणामध्ये ज्यावेळेला माहिती होतं त्यावेळेला निश्चितपणे तुम्हाला खात्री होते की नाही आता शनी महाराजांचे साडेसती असो किंवा शनी महाराजांचं कुठल्याही प्रकारे होणारा दोष असो कुंडलीमधला, तुम्ही त्याच्यापासून निश्चितपणे वाचाल. का तर पिपलाद ऋषींच्या आयुष्यामध्ये असं होतं की त्यांचा जन्म झाला त्यावेळेला त्यांना आई माहिती नव्हती आणि वडीलही माहिती नव्हते. पिंपळाच्या झाडाखाली ते जन्माला आले, म्हणजे की त्यांचा गर्भ ठेवला गेला आणि पुढे पिंपळानेच त्यांना वाढवलं. पिंपळाचीच पानं त्यांनी खाल्ली, पिंपळाचीच फळं त्यांनी खाल्ली आणि पिंपळाचं चिकच त्यांनी दूध म्हणून पिला. आणि ज्या वेळेला ते 2 वर्षाचे झाले की आता त्यांना वाचा फुटली, त्याच्या वेळेला त्यांच्या आयुष्यामध्ये नारद गुरु म्हणून आले आणि नारदांनी त्यांना दीक्षा दिली आणि नारदांनी दीक्षा देऊन त्यांना गुरुमंत्र दिला आणि सांगितलं या पिंपळाच्या झाडावरती तू बसून याची पूर्णपणे तपश्चर्या कर. बोलता बाळ 14 वर्षाचं झालं आणि 14 वर्षाचं झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी नारद प्रगटले आणि नारद म्हणले की आता तुझी इतकी तपस्या झालेली आहे, इतकी उपासना झालेली आहे, इतकं पुण्य तुझ्याजवळ निर्माण झालेलं आहे की आता तू ब्रह्माकडे काही जरी मागितलंस तरी ब्रह्माचा वर तुला प्राप्त होईल. त्याच्यावेळेला त्यांनी नारदांना विचारलं की माझ्या आयुष्यामध्ये ओळखीची मनुष्य म्हणून कोण व्यक्ती असेल ना तर फक्त तुम्ही एकटे आहात म्हणून, पहिले मला सांगा तुम्ही कोण आहात. मग नारदांनी स्वतःचा परिचय दिला. त्यावेळेला तो विचारतो की मी कोण आहे म्हणून. त्यावेळेला ते म्हणतात की तू पिपलाद म्हणून आहेस. तर पिपलाद म्हणून आहे तर माझी आई कोण, वडील कोण. मग नारद त्यांना संपूर्ण परिचय देतात. त्यावेळेला परिचय देताना ते म्हणतात मी काही एवढा वाईट होतो का की माझ्या आई वडिलांनी मला तसंच गर्भावस्थेमध्ये बाजूला काढलं. ते म्हणले तसं नाही रे, तुझ्या आई वडिलांचे हाल इतके होते की त्यांना तुला पाळणं पोषण करणं शक्यच नव्हतं म्हणजे, आणि त्यावेळेला त्यांनी तुझा त्याग केला. मग त्यावेळेला त्यांनी कुतूहलाने विचारलं की माझ्या आई वडिलांची अशी दशा का आली, त्यांच्या कर्माने आली, परिस्थितीने आली, त्यांच्या पापाने आली. तर म्हणले नाही, म्हणून शनी महाराजांच्या प्रकोपामुळे आली. आणि त्यावेळेला शनी महाराजांची गती इतकी होती की ते दिवसभरामध्ये पूर्णपणे पृथ्वी भ्रमण करत होते आणि ती गती कुठेतरी कमी आणायची होती, हा उद्देश नारद मुनींचा होता. मग त्यावेळेला ते म्हणले की शनी महाराज कुठे ते सांगा, मी आता ब्रह्मकडनं वरदान प्राप्त करून घेतो. ते म्हणले बिलकुल प्राप्त करून घे. आणि ब्रह्मकडनं त्यावेळेला त्यांनी पूर्णपणे ब्रह्मास्त्र प्राप्त करून घेतलं आणि असं पूर्णपणे वर मागून घेतलं की हे मी ज्याला स्पर्श करेन तो त्या ठिकाणी भस्म होईल म्हणून, किंवा त्याचा तो भाग भस्म होईल. आणि मग तसं प्राप्त करून झाल्यानंतर नारदांनी सांगितलं की बघ आता शनी महाराज या ठिकाणी जाणार आहेत, म्हणजे तू फक्त तुझी दृष्टी त्यांच्यावरती लाव, हे शस्त्र पण वापरायची गरज नाही, ते तसेच खाली पडतील म्हणून. आणि त्याप्रमाणे नारदांनी सांगितलेलं गुरुचं वचन आणि नारद त्या ठिकाणून निघून गेले आणि पिपलाद ऋषींनी मात्र शनी महाराजांवर दृष्टी लावली आणि शनी महाराज धाडकन पृथ्वीवरती आकाशगमनाने चाललेले होते आणि धाडकन पृथ्वीवरती कोसळले आणि त्याच्यामध्ये ते एका पायाने आधू झाले. म्हणून आता शनी महाराजांना एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्याकरता 2.5 वर्षाचा कालावधी लागतो. तर या पिपलाद ऋषींनी ज्यावेळेला शनी महाराजांना हे शासन केलं त्यांना आनंद झाला, पण त्याच वेळेला त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्या आत्मज्ञानामध्ये त्यांना कळलं की नाही याच्यात शनी महाराजांचा काहीच दोष नव्हता, हे तर नीतिमान्य आहे, ते कर्माचे दंडाधिकारी आहेत. मग आता कुठेतरी आपल्या हातून पाप झाला आहे, आपण काहीतरी खरोखरी याच्यावरती तपश्चर्या करायला पाहिजे, याच्यावरती काहीतरी उपाय करायला पाहिजे, या भावनेने ते नर्मदेच्या किनाऱ्यावर आले आणि नर्मदेच्या किनाऱ्यावरती त्यांनी पुढे तपश्चर्या केली ह्या पापाचं मार्जन होण्याकरता की माझ्या हातून शनी महाराजांचं नुकसान झालंय. आणि मग पिपलाद ऋषींनी त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांची उपासना केली. भगवान शिवशंकरांची उपासना करून त्या ठिकाणी शनी महाराज सुद्धा प्रिय त्यांना प्रसिद्ध झाले आणि शनी महाराजांनी त्यावेळेला प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिले की तुमची जर या क्षेत्रामध्ये येऊन उपासना करणारी व्यक्ती असेल तर त्याला साडेसतीचा त्रास होणार नाही. तेव्हापासून असं विधिविधान आहे की पिंपळाची सेवा केली तरी साडेसतीचा त्रास कमी होतो. परंतु पिपलाद ऋषींच्या क्षेत्रामध्ये तुम्ही गेलेत आणि त्या ठिकाणी तुम्ही दर्शन घेतलं तर निश्चितपणे ते तुम्हाला यश प्राप्त होतं. पिपलाद ऋषींच्या त्या क्षेत्रामध्ये जायचं असेल तर नुसता तेवढा प्रवास करण्यापेक्षा अख्खी नर्मदा परिक्रमा केली तर 60 कोटी तीर्थांचा आशीर्वाद मिळतो. त्याचबरोबर आपण ज्या वेळेला म्हणजे की परिक्रमा करतो त्याच्यामध्ये आवर्जून शनी महाराजांचा याग करतो, तर मग ते यागाचं पुण्य, परिक्रमेचं पुण्य प्लस पिपलाद ऋषींच्या पूर्णपणे तीर्थ क्षेत्राचं, पिपलाद ऋषींच्या क्षेत्राचं दर्शन, त्यांचा आशीर्वाद, हे सगळं प्राप्त करून झाल्यानंतर साडेसतीचा त्रास हा 10% सुद्धा तुम्हाला राहत नाही. साडेसतीमध्ये विवंचना निर्माण होतील, पण विवंचना निर्माण झाल्या रस्ताही निर्माण होईल आणि तुमची साडेसती सुखकर होईल. शनी महाराज तुमच्या आयुष्यामध्ये साडेसतीमुळे जे काही तुम्हाला शिकवायचं ते शिकवण पण तुम्हाला देतील, पण याच्याबरोबर ते शिकवत असताना तुम्ही आनंदी असाल आणि तुम्ही सुखी असाल. अगदी बरोबर. पण मुळात आता पुढचा प्रश्न असा की सध्या नेमकी कोणकोणत्या राशींना साडेसती आणि मग नर्मदा परिक्रमा करण्यासाठी तुम्ही कुणाकुणाला सुचवाल?
मॅडम, वर्षभर नर्मदा परिक्रमा हा एक म्हणजे की कसं की नर्मदा तटवासी आपण आहे, त्याच्यामुळे नर्मदाचा प्रचार हा वर्षभर चालूच असतो आणि वर्षभर काही ना काही निमित्ताने लोक आपल्याकडे नर्मदेच्या तटावरती येत असतात. परंतु जानेवारी महिन्यामध्ये प्रॉपरली आपण नर्मदा परिक्रमा सर्वश्रुत आहे की 7 जानेवारी ते 22 जानेवारी आपण करतो. तर ही नर्मदा परिक्रमा करत असताना त्याच्यामध्ये प्रामुख्याने आत्ता जर कुणाला सजेस्ट करायचं झालं तर संपूर्ण 2026चं वर्ष शनी महाराज मीन राशीमध्येच आहे. मीन राशीमध्ये शनी महाराज असल्यामुळे मीन राशीला पूर्णपणे 7.5 आहे, कुंभ राशीला 7.5 आणि मेष राशीला 7.5 आहे. म्हणजे अडीचक्यामधलं पहिलं अडीचकं जे चालू आहे ते मेष राशीला चालू आहे. त्याच्यानंतर मिडल 7.5 जर कुणाला चालू असेल तर मिडल 7.5 चालू आहे ती पूर्णपणे कुंभ राशीमध्ये आहे आणि शेवटची 7.5 म्हणजे आखरी चरण कुठला असेल तर मीन राशीमध्ये आहे. तर त्याप्रमाणे मीन, मेष आणि कुंभ या 3 राशींना 7.5 आहे आणि जी छोटी पनवती किंवा छोटी 2.5 वर्षाची 7.5 म्हणतात ती 7.5 सिंह आणि धनु राशीला आहे. तर या 5 राशीच्या लोकांना आम्ही आवर्जून सजेस्ट करतो की तुम्ही नर्मदा परिक्रमा करा. कारण ज्या वेळेला आपल्या पाठीमागे शनी महाराजांची 7.5 लागलेली असते त्याच्या वेळेला आर्थिक आपल्याला त्रास असतोच, मानसिकही त्रास असतो आणि शारीरिकही त्रास असतो. आणि या तिन्ही त्रासातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर खरोखरी नर्मदा परिक्रमेसारखा दुसरा रामबाण उपाय नाही. कारण याच्यामध्ये नुसती नर्मदा परिक्रमा होत नाही तर पिपला दृष्टींच्या क्षेत्राचं दर्शन होतं. याच्यामध्ये सर्वश्रुत आहे की सर्वात आपण म्हणजे की सगळीकडे प्रसिद्ध आहोत ते आपल्या यागामुळे प्रसिद्ध आहोत की आपण पंचयाग जे आहे त्या पंचयागाचा प्रचार आपण केला. वेळोवेळी अनेक लाखो लोकांकडून आपण ते यज्ञ करून घेतलेत आणि त्याच्याने लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आहे. ते 5 याग आपण नर्मदा परिक्रमेमध्ये करून घेतो. म्हणजे एरवी जर माणसाने ठरवलं त्याच्या आयुष्यामध्ये हे 5 याग लाईनीत करायचे तर खरोखर एवढा वेळ किंवा त्याकरता लागणारी धनराशी सुद्धा जास्त आहे. तर मग तसं न करता कसं माणसाच्या हातून ते कार्य घडेल आणि त्याचा प्रसाद म्हणजे तो एकदा करेल पण त्याचं पुण्य जे त्याला मिळेल ते सहस्त्र याग म्हणजे 1000 याग केल्याचं प्राप्त होईल या उद्देशाने आपण 5 याग त्या ठिकाणी करतो. आता ज्यावेळेला आपण गणेशाची उपासना करतो त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेला दशरथ राजावरती संकट आलेलं होतं की शनी महाराज रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहेत आणि संपूर्ण त्या ठिकाणी दुष्काळ पडणार आहे, त्याच्या वेळेला त्यांनी जाऊन विनंती केली की शनी महाराजांना तुम्ही येऊ नका. परंतु शनी महाराज म्हणले नाही, मी रोहिणी नक्षत्रामध्ये येणारच. म्हणजे मग त्यावेळेला माझ्याकडे पर्याय काय आहे, त्यावेळेला ते दशरथाला म्हणले तू माझ्याशी युद्ध कर. आणि शनी महाराजांशी युद्ध करण्याकरता तेवढी ताकद निर्माण करता त्या ठिकाणी वसिष्ठांना घेतलं आणि गणेश याग केलेला होता. तर गणेश याग आपला प्रामुख्याने नर्मदा परिक्रमेमध्ये होतो. दुसरा महत्त्वाचा याग जो त्याच्यामध्ये येतो तो महत्त्वाचा याग येतो दत्त याग की आपल्या पाठीमागे जी पितृपीडा असेल किंवा पितृश्रापानी पितृकर्मानी जे काही आपल्याला 7.5 त्रास होणार असेल तर त्यामध्ये दत्त याग सुद्धा आपला संपन्न होतो. तिसरा महत्त्वाचा याग येतो तो नवचंडी याग. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. त्या ठिकाणी आपण तिसरा याग करतो तो पूर्णपणे नवचंडी याग करतो की ज्याच्यामध्ये बाह्यपीडा किंवा इतर नजर दोष किंवा 7.5 सारखा किंवा ग्रहांची कुठली दशा आपल्याला असेल आणि त्याच्याने त्रास असेल तर त्याची सुद्धा शांती पूर्णपणे होते. चौथा महत्त्वपूर्ण याग होतो तो महामृत्युंजय याग की ज्या गोष्टी घडून गेल्यात आपल्या आयुष्यामध्ये भूतकाळामध्ये, जसं लग्न आहे आणि त्याच्यामध्ये एक नाडीचा दोष येतोय किंवा दाम्पत्य जीवनामध्ये काही समस्या आहेत आणि त्यामुळे शनीच्या 7.5 तोच विषय धरून शनी महाराज आपल्याला त्रास देणार आहे तर त्याची सुद्धा मुक्ती पूर्णपणे होते. आणि 5वा महत्त्वाचा याग म्हणजे शनी याग की ज्याच्यामध्ये शनी महाराजांचं पूर्णपणे ते आपल्यावरती प्रसन्न होतील, आपल्याला प्रचित होतील याकरता त्यांचे जे मंत्र आहेत त्या मंत्रांनी त्यांचा याग केला जातो. त्याचबरोबर नवग्रहांची शांती सुद्धा त्याच्यामध्ये केली जाते. त्यामुळे एक शनी याग केल्यानंतर त्याचं मिळणारं पुण्य आणि नवग्रह शांतीचं मिळणारं पुण्य हे दोन्ही तुमच्या पदरामध्ये पडतं. आणि असे पंचयाग ज्या वेळेला तुमच्या हातून होतात त्यावेळेला निश्चितपणे पुण्याची राशी तुमच्याकडे जमा होते आणि जशी पुण्याची राशी जमा होते तसं ॲटोमॅटिक मग 7.5 होणारं नुकसान असेल, मग ते शारीरिक असेल, आर्थिक असेल, मानसिक असेल, सगळ्या प्रकारे होणारा जो त्रास आहे तुमचा तो त्रास तुमचा त्याच्यामध्ये पूर्णपणे कमी होऊन जातो, तो पूर्णपणे तुमचा मिटतो. म्हणजे असं नाही की 7.5 संकट येणार नाही, शनी महाराज आहेत ते संकट देतीलच, पण त्याच्याबरोबर तुम्ही नर्मदा परिक्रमा केली आहे, तुम्ही 5 याग केले, ते पुण्य तुमच्याबरोबर आहे आणि निश्चितपणे त्याची तुमची सोडवणूक त्या ठिकाणी होते की एखादा अडचणीचा प्रसंग येईल पण तेवढ्या अडचणीमधून तुम्हाला चांगला रस्ता मिळेल, समृद्धी महामार्ग मिळेल की त्याच्यावरनं पुढे जाऊन तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रगतशील कराल, तुमचं कुठलंही अडणार नाही. आणि याचा आवर्जून मी उदाहरण देतो. असं नाही की तुम्हाला फक्त पुराणातल्या गोष्टी वाचून दाखवतोय. माझ्या स्वतःच्या प्रॅक्टिसमध्ये आज मी 18 वर्षही प्रॅक्टिस करतोय आणि 350 वर्षाची आमची परंपरा आहे. म्हणजे 368 वर्षाचा एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करतोय की आमचे तहसीलदार साहेब माझे चांगले मित्र आणि जसं सरकारी जीवनामध्ये असताना खूप सचोटीने काम करत असलं तरी शनी महाराज ते कुठेतरी कर्माचा तुम्हाला दंड देतात आणि त्याप्रमाणे त्यांची सस्पेन्शन ऑर्डर निघाली आणि ते इतके वैफल्यग्रस्त झाले की आता काय करायचं. आणि त्यांना म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी खूप मान आणि शानमध्ये प्रॅक्टिस केलेली होती, त्याचं काम केलेलं होतं. त्यामुळे ते घरी बसून राहिले, बाहेर पडायची हिंमत नाही. मला ज्यावेळेला समजलं त्यावेळेला मी आवर्जून त्यांना भेटलो. माझे मित्र चांगले त्याच्यामुळे त्यांना सांगितलं की ठीक आहे, होतं असं आयुष्यामध्ये आणि तुम्ही सच्चे
आहात ना, सोन्याला सांगावं नाही लागत मी सोनं आहे. किती शेण पडला, चिखल पडला तरी पुन्हा पाऊस पडल्यानंतर सोनं ते सोनंच राहतं, ते सगळं वाहून जातं, हेही निघून जाईल. मग म्हटलं मी काय करू आता. मी म्हटलं तुम्ही काही नाही, माझ्याबरोबर नर्मदा परिक्रमेला चला. आणि त्यांनी मग आपल्याबरोबर नर्मदा परिक्रमा केली. संपूर्ण नर्मदा परिक्रमेमध्ये ते सगळं दुःख आणि घडलेले प्रसंग विसरले. पंचयाग त्यांच्या हातून झाले आणि आल्यानंतर सोयीस्कररित्या त्यांना कोर्टासमोर हजर झालं. त्यावेळेला कोर्टाने त्यांना पूर्णपणे म्हणजे की त्या ठिकाणी सुरक्षित केलं आणि सांगितलं की यांना पदभार पुन्हा तुम्ही स्वीकारून द्या म्हणून. यांना पदभार स्वीकारू दे आणि ही केस पुढे कंटिन्यू राहू दे. पुढे 6 महिन्यामध्ये ते पूर्णपणे त्या केसमधनं पण नील झाले. परंतु ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी पुन्हा ते तहसीलदार म्हणून बसले. त्यांनी त्यांच्या आयुष्यामधला एक्सपिरियन्स आम्हाला लिहून दिलेला आहे, सही सकट नावासकट आमच्याकडे आहे. नुसतं असं उगाच सांगत नाही तर हे सगळ्याचे अनुभव घेतलेत आणि कुठेतरी ही खंत आहे की तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये शनी महाराजांचे कृपा आशीर्वाद लावेत. तुम्हाला 7.7मध्ये असा त्रास होऊ नये आणि वास्तविक पाहता तुमची जी मूर्तीची जडणघडण आहे ती शनी महाराजांचे आशीर्वाद घ्यावी म्हणून अगदी आवाहन तुम्हाला आहे की खरोखरी जर 7.7 असेल तुम्हाला आणि शनी महाराजांचा त्रास होत असेल तर निश्चितपणे नर्मदा परिक्रमा करा. आणि अगदी अभिमानाने सांगेन की प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी बरोबरच करा, का तर त्याच्यामध्ये 5ची याग आम्ही संपन्न करून घेतो. त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याकडनं करून घेतो जेणेकरून शनी महाराजांची 7.7 तुमची अगदी नॉर्मल होईल, तुम्ही सुखरूप व्हाल. अगदी बरोबर आहे. पण आता शनीच्या इतर दोषांबद्दल पण थोडंसं बोलायचं आहे. पण मग या दोषांवर सुद्धा नर्मदा परिक्रमा ही प्रभावित ठरू शकते का? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅडम, शनी महाराजांचे आपण म्हणजे की 7.7 म्हणतो किंवा छोटी पनौती म्हणतो 2.5 वर्षाची, पण याच्या व्यतिरिक्त त्यांची ज्या वेळेला महादशा येते ती महादशा पण त्यांची 19 वर्षाची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पण तुम्ही बघाल तर त्या महादशेमध्ये सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये त्रास की मोठा पट्टा तुम्हाला त्यांच्याबरोबर काढायचा आहे. पुन्हा शनी महाराजांची आंतरदशा चालू असेल त्या आंतरदशेमध्ये सुद्धा तुम्हाला त्रास काढायचा आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांचा प्रवज्या नावाचा दोष येतो, याच्या व्यतिरिक्त त्यांचा विषकन्या नावाचा योग येतो. आणि असे दोष ज्या वेळेला तुमच्या पत्रिकेमध्ये येतात त्याच्या वेळेला निश्चितपणे त्याची शांती करणं खूप गरजेचं असतं. आता शनी याग हाच प्रत्येकाला उपाय होऊ शकत नाही, म्हणजे की प्रत्येक जे तुमचे दोष आहेत त्या दोषावरती सुद्धा पूर्णपणे उपाय आहेत. परंतु ह्याच्यामध्ये एक सुंदर नर्मदा पुराणामध्ये कथा येते, ती म्हणजे कश्यप ऋषींची कथा येते. आता कश्यप ऋषी हे बघाल तर सूर्य त्यांचा पुत्र आणि सूर्याचे पुत्र शनी महाराज, म्हणजे कश्यप ऋषी हे शनी महाराजांचे आजोबा झाले. आता कश्यप ऋषींपासूनच म्हणजे की गरुड योनी निर्माण झाली, म्हणजे की त्यांची जी पत्नी आहे त्या पत्नीपासूनच त्यांना गरुडाला जन्म दिला. तर गरुड योनी ह्याचं सुद्धा कश्यपांपासून निर्माण झाली. आणि दुसरी त्यांची पत्नी जी आहे त्या दुसऱ्या पत्नीपासून त्याच्यामध्ये पूर्णपणे नाग योनी निर्माण झाली. म्हणजे नागाचे वडील पण कोण आहेत तर कश्यप ऋषी स्वतः आहेत आणि गरुडाचे ऋषी पण कश्यप ऋषी आहेत. आता या दोघांचा पिता एक असून यांच्यामध्ये हाडवैर आहे दोघांमध्ये. म्हणजे नाग बघितल्यानंतर गरुड किती वर्ण असेल तरी तो खाली येतो आणि आपल्या पायात झपकन त्याला उचलतो आणि मग त्याचे हाल बेहाल करतो, त्याला मारूनच टाकतो. म्हणजे तर हे दोघांमध्ये वैर पूर्णपणे आहे. म्हणजे जे वैराचं जे कारण आहे ते नर्मदा परिक्रमेमध्ये तुम्हाला कळतं. याच्यामध्ये कश्यप ऋषींचं चरित्र येतं आणि कश्यप ऋषींची कथा होते. या कश्यप ऋषींच्या कथेमध्ये असं झालं की त्यांच्या दोघांच्या म्हणजे की त्यांच्या 2 पत्नी त्यांच्या त्याच्यामध्ये कुद्री आणि दिती, तर या दोघांच्या वादामध्ये असं झालं की दितीपासून गरुडाचा जन्म झालेला होता आणि हिच्यापासून म्हणजे पृथ्वीपासून पुढे नाग योनी निर्माण झालेली होती. आणि नाग आणि गरुड दोघं सख्या भावासारखे व्यवस्थित राहत होते. पुढे त्या दोघांमध्ये जे काही म्हणजे की जसं एक आपण म्हणतो तशी पैज लागली आणि त्या पैजमध्ये उच्चश्रव नावाचा जो घोडा आहे तो घोडा ही म्हणली की नाही तो काळा आहे आणि ती म्हणली की अगं नाही उच्चश्रव घोडा पांढरा शुभ्र आहे म्हणून. आणि मग त्याच्यावरती झालं की तो घोडा काळा असेल तर तू माझी दासी बनेल असं कुत्र्यांनी सांगितलं. आणि कुत्र्यांनी सगळ्या नागांना सांगितलं की तो उच्चश्रव घोडा जरी पांढरा असला तरी तुम्ही जाऊन सगळे त्याला लपेटा आणि लपेटून झाल्यानंतर तो काळा दिसायला पाहिजे. आणि मग तसे संपूर्ण नाग जाऊन लटकले आणि मग तो काळा दिसायला लागला आणि त्या ठिकाणी दितीलाही कुत्रीचं पूर्णपणे दासी व्हावं लागलं. आणि मग दासी झाल्याच्या नंतर तिने तिचे खूप हाल केले. एक दिवस हे गरुडाला कळलं आणि त्याच्यामधली सत्यता त्यांनी ज्यावेळेला जाणून घेतली त्यावेळेला त्याला कळलं की या नागांमुळे आपल्या आईला एवढा त्रास सहन करावा लागला. त्यावेळेला त्याचे नाग पूर्णपणे शत्रू बनले आणि त्यांनी नागांना पूर्णपणे उद्ध्वस्त करायला घेतलं. नागांना ज्यावेळेला उद्ध्वस्त करायला घेतलं त्याच्या वेळेला सगळे जे नाग होते ते नाग परत निघाले. त्यावेळेला त्यांच्या आईने श्राप दिला की जर तुम्ही घोड्याला सोडून आलात आणि घोडा जर पांढरा दिसायला लागला तर तुम्ही सगळे त्याच ठिकाणी अग्नीमध्ये समर्पित व्हाल आणि अग्नीमध्ये जाऊन तुम्ही मराल. आता नागांना तिथे राहिलं तरी मरण आहे आणि बाहेर पडलं तरी मरणच आहे. म्हणजे त्यावेळेला नागांनी नर्मदेचा पूर्णपणे सहारा घेतला आणि सगळे नाग आहेत ते नर्मदामध्ये शिरले आणि नर्मदा नदीमध्ये शिरल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना पूर्णपणे अभय प्राप्त झालं. तिथे मणी नागेंद्र तीर्थ येतं. या मणी नागेंद्र तीर्थावरती तुम्ही ज्या वेळेला जाता त्याच्यावेळेला मणी नागेंद्र तीर्थावरती तुमचे जे शनी महाराजांच्या याच्यामुळे निर्माण झालेले दोष आहेत म्हणजे की जे प्रवज्या दोष असेल किंवा विषकन्या योग असेल या योगांचं पूर्णपणे जे काही पाप तुमच्या शरीरामध्ये आहे किंवा याचे जे काही त्रास तुमच्या शरीराला लागणार आहेत तुमच्या मनाला लागणार आहेत तुमचं त्याच्यामध्ये जे काही आर्थिक नुकसान होणार आहे किंवा विविध परिस्थितींनी तुम्हाला जो काही त्रास होणार आहे ते सगळे त्रास तुमचे त्याच्यामध्ये मिटतात. म्हणजे त्याच्यामध्ये कश्यप चरित्र येतं म्हणजे आणि कश्यप ऋषींचे
पूर्णपणे चरित्र हे नर्मदा पुराणामध्ये खूप सुंदर आहे. म्हणजे ही जवळजवळ 2.5-3 तासाची पूर्णपणे कथा होते आणि ती ऐकताना अक्षरशः आपलं भान हरपून जातं. आणि खरोखरी त्यावेळेला मणी नागेंद्र तीर्थाचं ज्यावेळेला आपल्याला दर्शन होतं त्याच्यावेळेला निश्चितपणे आपल्याला समाधान प्राप्त होतं. आणि हे जे दोष आहेत या दोषाची पूर्णपणे आपली शांती होते. किंबहुना आपलं मन इतकं भक्कम बनतं की आता ह्या दोषांपासून शनी महाराजांकडनं आपल्याला नुकसान नाही. शनी महाराज हे तुमचं आराध्य दैवत नर्मदा परिक्रमा झाल्यानंतर घडतं. आणि याचं एक सुंदर उदाहरण द्यावं असं वाटतं. मॅडम 3 बहिणी होत्या आणि तिन्ही बहिणीचं जसं असतं की आता वडिलांची जी प्रॉपर्टी असते त्याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी समान अधिकार आहे आणि 50% मुलींचा वाटा आहे, पण भाऊ वाटा द्यायला तयार नाही. आणि मग तो आम्हाला मिळेल की नाही ते भविष्य बघायला आलेले होते. आणि तिघांच्या ह्याच्यामध्ये कर्मधर्मसेवकाने शनी महाराजांची साडेसाती चालू होती आणि त्याच्याने त्या इतक्या वैतागलेल्या होत्या. त्या मिडल क्लास म्हणजे आपल्या रेग्युलर पद्धतीमध्ये होत्या की आजही मिळालंच पाहिजे असंही काय नाही की बाबा रस्त्यावर नाही आहे, घरदार वगैरे आहे, पण बापाची प्रॉपर्टी आहे ती का सोडा आणि भाऊ देत नाही आहे. तर मग त्या गोष्टीवरनं ती मिळेल की नाही. आणि मग काय असं तसं मी त्यांना सांगितलं तुम्ही नर्मदा परिक्रमा करा, तुमचं सगळं आनंदी होईल. आणि ते नर्मदा परिक्रमेमध्ये आले. त्याच्यामध्ये साडेसती आणि महादशा आणि या सगळ्या या योगांवरती त्यांनी सगळं लेक्चर ऐकलं. आणि त्यावेळेला इकडे परिस्थिती अशी घडली की त्या मुलाची जी म्हणजे यांच्या भावाची जी पत्नी होती ती माहेरी गेली. आणि माहेरी गेल्यानंतर तिच्या वडिलांना त्यांनी सांगितलं की मला चांगला वकील द्या म्हणून. ते म्हणले कशा करता. म्हणले असं असं या बहिणी प्रॉपर्टी मागतायत तर मला यांना प्रॉपर्टीमधनं बेदखल करायचं आहे. ते बोलले खूप चांगला वकील आहे आपल्याकडे आणि बरं झालं तू आलीस म्हणून, माझं पण काम आहे म्हणून त्या वकिलाकडे. अरे बोलले तुमचं काय काम आहे. बोलले मला पण तुझं पूर्णपणे प्रॉपर्टीमधनं म्हणजे जे म्हणतात ना की हक्कपत्र सोडून घ्यायचे म्हणजे की बाबा माझा कुठलाही हक्क राहणार नाही असं. ती म्हणली वा वा तुमच्या प्रॉपर्टीमधला मी का हक्क सोडावा. मग म्हणले तू जर मुलगी आहेस आणि बापाच्या प्रॉपर्टीमधला हिस्सा सोडत नाही तर त्याही त्या बापाच्या मुली आहेत ना, त्यांनी का म्हणून हिस्सा सोडावा. आणि त्या ठिकाणी त्यांनी तिची कान उघडणी केली. ती परत आली आणि ह्या नर्मदा परिक्रमेमधून परत आल्यानंतर ते भाऊ बहीण दोघंही जण यांच्या स्वागताला आले. यांचं स्वागत केलं यथेच्छ आणि त्यांना सांगितलं की प्रॉपर्टीमधला तुमचा हिस्सा आहे तो तुम्हाला देऊ. म्हणजे असे सुखकर झालेले प्रसंग मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभवलेले आहेत. आणि या अनुभवाचे बोल तुम्हाला सांगतोय की निश्चितपणे तुम्हाला साडेसती असेल, शनीचा कुठलाही दोष असेल, किंबहुना आयुष्यामध्ये एकदा तरी साडेसती येणार आहे तर निश्चितपणे तुम्ही नर्मदा परिक्रमा करा. शनी महाराजांच्या साडेसतीमध्ये तुम्ही सुखकर व्हाल आणि शनी महाराज कर्माचे दंडाधिकारी आहेत. तुमचा आराध्य दैवत शनी महाराज बनतील. अगदी खऱ्या अर्थाने आपण सुद्धा नर्मदा परिक्रमेमध्ये सहभागी व्हा आणि त्यासाठी खाली जो कॉल सेंटरचा नंबर दिला त्यावर नक्कीच फोन करा. खरंच गुरुजी इथे आलात मनापासून आभार. साईराम आप सबकी भली करे. गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे. आप सबका जीवन मंगलमय हो. ओम साईराम. त्यानंतर या कार्यक्रमात इथेच थांबतोय आपण. कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी 24 तास.